हॅलो, गुड मॉर्निंग। तर आता वाजलेले आहे सकाळचे 6 आणि मी डॉट 5ला उठून मुलं आणि सरांसाठी टिफिन बनवला आणि आता म्हटलं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवावं। तर अशा पद्धतीने बाहेरचा व्ह्यू आहे। तर हे बघा, तर मुलं आणि सर आता गेलेले आहेत खाली। तर सर त्यांना ड्रॉप करून तसेच कॉलेजला जातात। तर आता इथे 6:30 वाजलेत आणि मी आता अंघोळ वगैरे करून झालेली आहे माझी। तर हे बघा, अशा पद्धतीने आता थोडं थोडं उजाडायला लागलेलं आहे। तर आता मला आवरून पूजाही करायची आहे आज गुरुवार असल्यामुळे। तर मी आता पटपट आवरून घेते आणि मग पूजा करायला घेते। तर इथे स्वामींचा आजचा 7वा गुरुवार आहे आणि
मनोभावे अशी स्वामींची सेवा करते. आणि त्याचबरोबर हे 11 गुरुवारचे जे हे व्रत आहे, तर हे सकाळी नित्यपूजा करून मांडणी करून मग आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने मी हा 11 माळी जप करून घेते. त्यानंतर मी कालभैरवाष्टक बोलणार आहे. ओम देवराज्य सेवमान पावनं पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भानुकोटि भास्करं भवद्वितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकाममम्बुजाक्षमक्षूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटं कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं ब्रह्मविचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वनन्योमहेम किङ्किणालसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभामय रामपादयुग्मकं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्यजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालं मृगशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवाग्निसन्निधिध्रुवम् इति श्रीमद्शङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर सगळी सेवा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अशी मुद्रा करायची आहे स्वामींना. आणि असं आपल्याला मुद्रा करून नाक आणि कपाळ आपल्याला खाली जमिनीला टेकवायचं आहे. तर अशा पद्धतीने ही मुद्रा करतात. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर आता नेहमीप्रमाणे सर आणि मुलं गेलेली आहेत आणि आज मी स्वामींचा माझा 7वा गुरुवार आहे. तर मी स्वामींची सेवा करून घेतली, म्हणजे सारामृत होती आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप वगैरे केला. त्याचबरोबर मी घरातली कामंही आवरली आणि आता मी देवीचं माझं आज उद्यापन आहे. मार्गशीर्ष महिन्यातील आज माझा शेवटच्या गुरुवारचं जे उद्यापन आहे ते मी आज करणार आहे. कारण माझा एक गुरुवार मिस झाला होता, त्यामुळे मी आज उद्यापन करत आहे. तर मी तुमच्याशी शेअर करते. तर मी इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. तर स्वच्छ जागा पुसून पाटावर एक नवीन कोरा पीस असा ठेवलेला आहे. त्यावर तांदळाची रास घालून लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून फळ ठेवलेलं आहे आणि फुलं वाहून खारीक खोबरं बदाम असं ठेवून आपल्याला दिवा अगरबत्ती लावून रांगोळी काढून पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तर मी आता इथे सगळी पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि आता मी पोहती वाचणार आहे. श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी. ओम ह्रीं महालक्ष्मी देवे नमः. अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचं व्रत करतात. आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधानात सतत राहावे, त्यामागील हेतू असतो. हे व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे. काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. तर इथे मी आता लक्ष्मी मातेची पोहती वाचून घेत आहे. आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी ह्या पुस्तकामध्ये जी संपूर्ण असते ती आपल्याला तिथे वाचायची आहे आणि नंतर देवीची आरती बोलून आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने मी आता पोहती वाचून घेते गुरुवारची कहाणी आणि त्यानंतर मी आरती करणार आहे. श्री महालक्ष्मी देवे नमः.
ओम श्रीं क्रूं ओम धनदहदे मां ओम धनदाय नमस्तुभ्य दीदीपाय च भवन्तु स्वप्रसादात्मे धनधन्यादी संपदा। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची अधिष्ठाती, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होता। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रेश्वर। तो दयाळू, शूर, प्रजादक्ष होता। देवाप्रमाणांना, साधू संतांना सुखीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका। होतं नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिचं नवऱ्याशी भांडण होई, भांडणाने वैतागली, रागाने घराबाहेर पडली। जागत होती अनवाणी रानातून तिला दिसल्या सुवासनी। त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत, ते तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, पण देवीची भक्ती फळायला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला आणि स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रेश्वर राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोळ्या ताटांना फुगली आणि दासदासींवर रागवली। आरती श्री लक्ष्मी देवीची। ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारीसी तू भक्ता। पूर्वजन्मीची व्रत पुण्याई, वैभव राणीला गर्वाधनाचा तिला, विसरली लक्ष्मी मातेला। अपमानाने शाप दिला, मग आली दरिद्रता। प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारीसी तू भक्ता। जय देवी जय देवी। व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला, दैन्य दुःख ते दूर करोनी मन निर्मळ झाले। शांबाला दासीलाही पावन हो माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारीसी तू भक्ता। जय देवी जय देवी। गुरुवारी हे व्रत जे करीती नेम धर्म धरुणी, मनोकामना पूर्ण करील ते घटितो करणी। केळकर गुरुजी रंगला गुण गाता गाता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारीसी तू भक्ता। जय देवी जय देवी। तर मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि खरंच मला पण खूप अनुभव आहे। आणि अगदी मी लहानपणापासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून हे लक्ष्मी मातेचं मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असते, करत होती आणि करत आहे। तर हे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करण्यासाठी फारसं काही लागत नाही। आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण केलं तरी भक्तिभावाने फक्त पूजा करायची, कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे। असं काही नाही आहे की तुम्ही खूप काही केलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे। तर असं मी जसं आहे तसं मी करत असते। तर आता मी इथे सोसायटीतल्या मैत्रिणींना बोलवलेलं आहे आणि 5 सवाष्णी मी हळदी कुंकू देऊन तसेच पुस्तक आणि फळ आणि एक फूल असं आपण द्यायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी असं उद्यापन करायचं। कोणी सवाष्णी घालतात, पुरणपोळीचं जेवण करून सवाष्णी हे जेवायला घालतात, पण जे ते त्याच्या पद्धतीने करतं। इथे मी पहिल्यापासूनच अशा पद्धतीने करते, त्यामुळे मी आज तुमच्याशी ते शेअर करत आहे। तर सोसायटीतल्या इथे माझ्या मैत्रिणी आज मी बोलवलेल्या आहेत आणि आज सकाळपासून खूप असा बिझी माझा दिवस गेलेला आहे। तर आता जशा येतील तसं मी हळदी कुंकू देऊन उद्यापन करणार आहे आणि मी लवकरच बोलवलेले आहेत। तर संध्याकाळी पण मला खूप मार्केटला जायचं आहे आणि खूप सारी कामं आहेत। तर आज पूर्ण दिवस माझा गुरुवारचा असा बिझी गेला सकाळ। तसेच आज माझा स्वामींचा जो गुरुवार आहे 7वा, तर त्याचीही मी सकाळी पूजा वगैरे मांडणी करून घेतली। त्यानंतर मग घरातील सगळे कामं आवरली, फरशा वगैरे सगळं क्लीन वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा देवीची मांडणी केली, पोथी वाचली, आरती वगैरे केली आणि मग आता मी जशा येतील तसं हळदी कुंकू देत आहे। तर आता इथे ही सुद्धा माझी मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड। तर मग आता एक असं येत आहेत आणि मग मी त्यांना हळदी कुंकू देत आहे। तर अशा पद्धतीने मी करते आणि खरंच खूप म्हणजे मला अनुभव आहे लक्ष्मी मातेचा। तर ती आपल्यावर खरंच प्रसन्न होते आणि असं आपण भक्तिभावाने जर केलं तर फारसं काही लागत नाही। तुम्ही जसं आहे तसं करू शकता, फक्त पूजेची मांडणी, एक फोटो वगैरे ठेवून, फळं वगैरे जे आहेत ती अवेलेबल तेवढी ठेवून आपण हे करायचे आहे, पोहती आणि आरती करायची आहे आणि जे काही आपण संध्याकाळी नैवेद्य जेवणासाठी बनवू तो आपण नैवेद्य दाखवायचा आहे। तर आता इथे मैत्रिणींसाठी मी चहा ठेवला आहे आणि त्या नको बोलत होत्या, पण मी ठेवला चहा आणि त्यांना चहा वगैरे देते आहे आता। तसेच तुमच्याशी मी आता बिझी असल्यामुळे मी बोलत आहे। तर आता इथे आम्ही सगळे चहा घेतो। माझा पण उपवास आहे, मी असं काहीच घेतलं नाही आहे। तर त्यामुळे सकाळपासून माझी कामच चाललेली आहेत आणि खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे आता।
तर मुलांचा स्टडी, मुलं पण आता स्कूलमधून आलेली आहेत, तर त्यांचा स्टडी वगैरे घ्यायचा असतो. परत घरातील कामं, त्याचबरोबर पूजा वगैरे. मार्केटला गेल्यानंतर भाज्याही आणल्या तरी त्या क्लीन वगैरे करायच्या आहेत मला, आणि त्यामुळे आज फुल डे बिझी आहे. थोडंसं बाहेर पण जायचं आहे काम असल्यामुळे. तर मग अशी माझी सगळी धावपळच असते, आणि सारखं बिझी शेड्यूल असलं की मग पूर्ण काही ना काही सारखं चालूच राहतं. तर आता इथे मैत्रिणी खूप दिवसातून आम्ही एकत्र भेटलो, त्यामुळे असं गप्पा वगैरे मारतो आहे. तर भरपूर छान वाटतं असं एकत्र असलं तर. तर मग आता अशाच निमित्ताने आम्ही हळदी कुंकू वगैरे असलं तर अशा निमित्तानेच आमचं एकत्र येणं जाणं होतं. त्यामुळे खूप दिवसातून भेटल्यामुळे अशाच आमच्या गप्पा चाललेल्या आहेत. तर आता मुलं पण आली, त्यांचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता ते स्टडी वगैरे करत आहेत. तसेच सर पण कॉलेजला गेलेले आहेत, आणि मी पण आता या हळदी कुंकू वगैरे उरकून घेतलं की मग पुन्हा मग जी राहिलेली कामं आहेत ती मला करायची आहे. तसेच स्वयंपाक पण लवकरच बनवायचा आहे, आणि दुसऱ्या दिवसाचीही मला तयारी करायची असते. त्यामुळे मग खूप अशी सारी गडबड असते माझी. चला हो करा काम चालू. स्वयंपाक कुकर लावलाय आता, ते बाकीचं नंतर करते. मान सोडायचा नसतो. स्वामींचं पण आहे ना आज माझं तुला, मग मी तिकडं ते देवघरातच केलं. हां गुरुवार स्वामींचा त्याचे पण आहे का? 11 पैसे 7 नाही, त्यांचं फक्त मी माझं हे करते गुरुवारची मांडणी आणि पोथी वगैरे वाचते सकाळीच. आणि देवीचं मग आता हे शेवटचा उद्या एक मीच झाला ना त्याच्यामुळे. हां मग काय मी आपलं हे झालं की चालू भारी येतं. तर आता इथे 5 सवाष्णी झालेल्या आहेत माझ्या, आणि त्यांना हळदी कुंकू देऊन, पुस्तक, फळ, फूल देऊन मी उद्यापन माझं झालेलं आहे. तर आता खूप दिवसातून असं आम्ही एकत्र आलो, आणि खूप छान वाटलं, आणि माझं उद्यापनही झालं. तसेच तसेच हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत केल्याने खूप सारा फायदा होतो, आणि आपल्याला लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न ठेवून भरपूर अडीअडचणी दूर होऊन नेहमी आपल्या कुटुंबावर, आपल्या माणसांवर लक्ष्मी मातेचा प्रभाव राहतो, आणि लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होते. असं भक्तिभावाने जर तिचं आपण व्रत केल्याने. त्या दिवशी येणार होते मी पोपटाला, ते पेरू जायचं होतं, त्याला चारायचं होतं, पण ते पेरूच ह्यानी कुठे टाकलं घरात शोधत बसली. फोड होती ना.
तर हे जर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही व्रत करत असाल तर एखाद्या गुरुवारी आपल्या पिरियड्स किंवा प्रॉब्लेम आला तर आपण त्या गुरुवारी फक्त उपवास करायचा आहे आणि पूजा वगैरे आरती काही करायचं नाही, मांडणी वगैरे देवीची करायची नाही. किंवा दुसरी व्यक्ती असेल तर तुम्ही करून घेऊ शकता त्यांच्याकडनं, परंतु असं आपण नाही स्वतः करायची आणि फक्त उपवास करायचा. आणि मग नंतर एखादा गुरुवार जरी आपण पुढे केला तरी पण आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं. तर माझं आता उद्यापन झालेलं आहे आणि माझी ही मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड नम्रता. तर तिचा स्वभाव म्हणाल तर एकदम रॉयल आहे आणि आम्ही खूप दिवसातून भेटलो. आता तब्बल 6-7 महिने झाले असेल. तर ती आता हळदी कुंकाला आली होती माझ्याकडे, तर म्हटलं तुमच्याशी ओळख करून द्यावी. तर ही नम्रता आहे. आणि तुम्ही मागे म्हणत होत्या खण साडीबद्दल, तर ही साडी आणि ज्वेलरीचाही बिझनेस करते. तर मी तुम्हाला सांगेलच नंतर की तिचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईलच. आणि खूप छान साड्या वगैरे तिच्याकडे भेटतात. तुम्ही कॉन्टॅक्टही करून तिला ऑनलाईन तुम्ही हे करू शकता, मागवू शकता. तर बोलूया आपण नंतर. आता मैत्रीण आली होती आणि गेली. आता ती खूप दिवसातनं आली होती, छान वाटलं भेटून. आणि उद्यापन झालं माझं. तर आता मला जेवण बनवायचं आहे. तर मी कुकर लावलेला आहे डाळ भाताचा आणि मार्केटलाही जायचं आहे भाजीला आणायला. तर मी आता पटपट आवरून घेते आणि मग मार्केटला जाऊन भाजीला पण आणायचं आहे मला. आणि त्यानंतर मग मी बाकी सगळं स्वयंपाक जेवण बनवणार आहे आणि मग नैवेद्य दाखवून मी उपास सोडणार आहे. तर मार्केटला जाऊन आली आणि सगळ्या भाज्या घेऊन आली. तर इथे मृणालने माझं खूप काम कमी केलं. तर हे बघा, सगळ्या व्यवस्थित अशा भाज्या ट्रेमध्ये व्यवस्थित अशा भरल्यात. पिशव्यांमध्ये सगळे टोमॅटो वगैरे असं वेगवेगळ्या भाज्या भरलेल्या आहेत. तर खूप मदत करतात मला काही काही वेळेला. आणि आता मी जेवण बनवते तर ते सगळ्या त्यांनी जिथल्या तिथे भाज्या अशा व्यवस्थित सगळ्या एकत्र केल्या, ट्रेमध्ये ठेवल्यात आणि काही पिशवीमध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवतायत. छान मृदुल, मस्त केलं. थँक्यू. माझं जेवण बनवून झालेलं आहे. इथे भात केलेला आहे. तर हे बघा, इथे डाळीला फोडणी दिलेली आहे. छान मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे आणि मस्त चमचमीत अशी मेथीची भाजी बनवलेली आहे. तर मेथीच्या भाजीत जाडसर कूट घातला ना तर भाजी खूप चवीला छान होते. आणि हे बघा, खूप छान अशी मस्त फुटीची भाजी होती. आणि त्याचबरोबर इथे मी शिरा बनवलेला आहे. हे बघा, गावठी तुपातला. तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते. आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला असं इथे पूर्ण ताटच, आपण जसं स्वतःला जेवायला घेतो असं पूर्ण ताट भरून आपल्याला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य कसा दाखवायचा. तर स्वामींनाही मी अशा पद्धतीने नैवेद्य दाखवत असते. तर मंडल करून आपण असं ताट ठेवायचं आहे. तर आजचा व्लॉग असा होता माझा गुरुवारचं उद्यापन मी अशा पद्धतीने केलेला आहे. मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.